विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण अल्डेहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स हा चॅप्टर पाहत आहोत. त्यामध्ये आपण लेक्चर 5 पर्यंत पाहिलेले आहे. लेक्चर नंबर 6 पाहायचा आहे. Method 2 in chemical reactions of aldehydes and ketone with a nucleophile. Method 2 मध्ये आपण काय पाहत आहोत? Chemical reactions of aldehydes and ketones with a nucleophiles. And in this react method 2 we have seen the 4 methods in a previous lecture, that is the addition of hydrogen cyanide. The second one is the addition of sodium bisulfite, third one is the addition of alcohol, and fourth one is the addition of Grignard reagent. या 4 मेथड आपण काय प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलेले आहे. आता या ठिकाणी या लेक्चर मध्ये पाहायचं आहे न्यूक्लियोफिलिक ॲडिशन, दॅट इज द ॲडिशन इलिमिनेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विथ अमोनिया डेरिव्हेटिव्ह्स. Next one, haloform reaction, and next one is the aldol condensation, and next is the Cannizzaro reactions. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय 4 रिएक्शन पाहायचे आहेत. फर्स्ट वन न्यूक्लियोफिलिक ॲडिशन इलिमिनेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. सेकंड वन इज द हॉफमन रिएक्शन. थर्ड वन इज द aldol कंडेन्सेशन आणि कॅनिझारो रिएक्शन. ह्या 4 रिएक्शन आपण काय या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. First one is the nucleophilic addition elimination of aldehydes and ketones with ammonia derivative. तर या ठिकाणी काय addition and elimination of aldehydes and ketones with ammonia derivatives. तर या ठिकाणी aldehydes and ketones undergo the addition elimination with some ammonia derivatives to give a product containing C double bond N bonds. That compound is called imines compound. तर त्या ठिकाणी काय होते, aldehyde ketones undergoes addition elimination with some ammonia derivatives. म्हणजे aldehyde आणि कीटोनची काय रिएक्शन कशासोबत होत असते, अमोनिया डेरिव्हेटिव्ह सोबत होत असते. इट गिव्स द C double bond N compound or C double bond N bonded compound. That compounds are called imines. The reaction is reversible and takes place in weakly acidic medium. The reaction कैसे है? This reaction is a reversible reaction and it takes place in a weakly acidic medium. म्हणजे weak acidic medium मध्ये ही reaction होणार आहे आणि that reaction is a reversible reaction. And the substituted imine is called a SIP base. तर त्यालाच काय म्हणतो आपण, substituted imines आपण काय म्हणत असतो, SIP base म्हणत असतो. We have to see here the general reactions. Here the carbonyl compound, that is the aldehydes or ketones. Aldehydes or ketone react with a ammonia derivative. तर या ठिकाणी काय aldehyde or ketone react with a ammonia derivative. Then it gives the C. आता या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी NH2 मीन्स अमोनिया डेरिव्हेटिव्ह अँड इट इज ए कार्बोनिल कार्बन. आता या ठिकाणी कार्बोनिल कार्बन सोबत काय होत असते, NH2 मधला जो H आहे, H इज रिएक्टेड विथ और बॉन्डेड विथ ऑक्सिजन. H काय होत असतो, ऑक्सिजन सोबत बॉन्डिंग होत असते अँड NHZ इज बॉन्डेड विथ ए कार्बन. तर या ठिकाणी NHZ हा जे रिमेनिंग पार्ट आहे तो इट इज बॉन्डेड विथ ए कार्बन अँड H of NH2. H of NH2 is bonded with a oxygen. Then this compound is formed. त्या ठिकाणी हा compound भेटतो. Then there is a elimination of a water molecule. त्या ठिकाणी काय होत असते, there is a removal of water molecule. Then it gives a this compound. That compound is called imine compound. त्याच कंपाऊंडला काय म्हणतो आपण, इम्यून कंपाऊंड म्हणतो. तर या ठिकाणी लक्षात ठेवण्याजोगी कुठले कुठले गोष्टी आहेत, अल्डिहाइड आणि कीटोनची रिएक्शन काय होत असते, अमोनिया डेरिव्हेटिव्ह सोबत होत असते. त्यानंतर NHZ म्हणजे NH2 चा एक H ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो आणि बाकीचा रिमेनिंग पार्ट काय होत असतो, कार्बन सोबत कंबाईन होतो. तर या ठिकाणी पहा, NH2 चा H कंबाईन्ड विथ ऑक्सिजन, H कंबाईन विथ ऑक्सिजन झाल्यासोबत काय होते, OH हा
या ठिकाणी ग्रुप फॉर्म होत असतो आणि NH-Z हा NH-Z कशासोबत कार्बन सोबत कंबाईन झालेला. देयर इज अ रिमूव्हल ऑफ वन वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाल्यानंतर देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ए डबल बॉन्ड इन कार्बन अँड नायट्रोजन ॲटम्स. तर कार्बन नायट्रोजन ॲटम मध्ये काय डबल बॉन्ड कंपाऊंड तयार होत असतो, त्याला काय म्हणतो आपण इमिन कंपाऊंड असे म्हणत असतो. that reaction is takes place in a weakly acidic medium, म्हणजे weak acidic medium मध्ये काय रिएक्शन होत असते. and this substituted imine is called SIP base. त्याला काय म्हणतो आपण सबस्टिट्यूटेड इमिन्सला SIP base असे म्हणत असतो. हे काय जनरल रिएक्शन होते. आपण एक्झाम्पल पाहूया. ठिकाणी NH2Z हा Z जे ग्रुप आहे तर Z च्या ठिकाणी काय असू शकते R मीन्स अल्किल ER NH2 NHC6H5 NHC डबल बॉन्ड NH2 NHC6 NH3 ते NO2 टेकन ट्वाइस. तर हे हा कुठलाही ग्रुप आहे या Z च्या जागी ग्रुप असू शकतो, त्यालाच आपण काय म्हणतो असतो अमोनिया डेरिव्हेटिव्ह म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण अमोनिया डेरिव्हेटिव्ह. मीन्स अमोनियाचा जो H आहे Hच्या ठिकाणी इथल्या कुठल्या तरी एका ग्रुपनं काय रिप्लेस झालेला असतो, त्यालाच काय म्हणतो आपण अमोनिया डेरिव्हेटिव्ह असे म्हणत असतो. Addition, that is the elimination of aldehydes and ketones with a ammonia derivative. We have to see here the example. Aldehyde is reacted with aldehyde is reacted with a hydroxyl amine, then there is a formation of, तर आपण जनरल रिएक्शन मध्ये पाहिलेले होते NH2OH मीन्स हायड्रॉक्सिल अमाइनचा एक जो H आहे H2 च्या ठिकाणचा H कंबाईन विथ ऑक्सिजन, ऑक्सिजन सोबत कंबाईन झाल्यानंतर हा OH ग्रुप फॉर्म झालेला आहे. देन NHOH कंबाईन्स विथ कार्बोनिल कार्बन जो आहे त्या कार्बन सोबत काय NHOH कंबाईन होतो. then this compound is formed. Next, there is a removal of water molecule. तर या ठिकाणी काय होत असतो OH आणि H या ठिकाणी there is a removal of water molecule and double bond is formed between the carbon and nitrogen. आणि कार्बन आणि नायट्रोजन मध्ये काय डबल बॉन्ड फॉर्म होत असतो. दॅट कंपाऊंड इज कॉल्ड असिटॉल्डाक्झाईन. तर या ठिकाणी काय acetaldehyde is reacted with hydroxyl amine, there is a formation of a compound and complex compound. From this compound the water molecule is removed, then there is a double bond is formed between the carbon and nitrogen atom. That compound is called acetaldehyde. आपल्याला नेक्स्ट रिएक्शन कुठली पाहिजे हॉफमन रिएक्शन. इन दिस रिएक्शन when alcohol or methyl ketone is warmed with a NaOH and iodine. तर या ठिकाणी काय अल्कोहोल और मिथिल कीटोन, अल्कोहोल किंवा मिथिल कीटोन is heated with a sodium hydroxide and iodine, a yellow precipitate is formed. During the reaction the sodium salt of carboxylic acid is formed which contains one carbon atom less than the substrate. त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे अल्कोहोल किंवा मेथिल कीटोन is heated with sodium hydroxide and iodine. The yellow pipette is formed. During this reaction the sodium salt of carboxylic acid is formed which contains the one carbon atom less than the substrate. तर त्या ठिकाणी काय अल्कोहोल आणि मिथिल कीटोनची NaOH सोबत आणि आयोडीन सोबत रिएक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी पीपीटी तयार होते. परंतु ते पीपीटी तयार होत असल्यावेळेस काय होत असतं सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड फॉर्म होत असतो, परंतु तो काय करत असतो एक कार्बन लेस असतो. म्हणजे त्या ठिकाणी रिएक्टंट मध्ये जेवढे कार्बन असतील रिएक्टंट मध्ये त्यातल्या पेक्षा एक कार्बन काय असतो कमी असतो. द मिथिल ग्रुप इज कन्वर्टेड इनटू द हॅलो फॉर्म. मिथिल ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होत असतो हॅलो फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असतो. तर आपण एक्झाम्पल मध्ये पाहूया. फॉर एक्झाम्पल acetone is oxidized by sodium hypohalite to give sodium salt of acetic acid and yellow precipitate of a iodoform. त्या ठिकाणी काय तर acetone is oxidized by sodium hypoiodide
to give sodium salt of acetic acid and yellow precipitate of iodoform. तर या ठिकाणी ॲसिटोनची रिॲक्शन कशासोबत होत आहे, सोडियम हायपोआयोडाईड सोबत होत आहे. देन इट गिव्ह सोडियम साल्ट ऑफ ॲसिटिक ॲसिड अँड येल्लो प्रेसिपिटेट ऑफ आयोडोफॉर्म. म्हणजे या ठिकाणी काय म्हणलं होतं, कार्बोक्झिलिक ॲसिड म्हणलं होतं. सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड विच कंटेन्स दी वन कार्बन ॲटम अँड दी रिॲक्टंट. रिॲक्टंटपेक्षा किंवा सबस्ट्रेटपेक्षा काय एक कार्बन ॲटम लेस असतो. आणि त्या ठिकाणी जो मिथिल ग्रुप आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, हॅलो फॉर्ममध्ये होत असतं. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, एक्झाम्पलमध्ये ॲसिटोन इज ऑक्सिडाइज्ड बाय सोडियम हायपोआयोडाइड टू गिव्ह सोडियम साल्ट ऑफ ॲसिटिक ॲसिड अँड येलो प्रेसिपिटेट ऑफ ए आयोडो फॉर्म. रिॲक्शन मध्ये पाहूया. ॲसिटोन इज रिॲक्टेड विथ ए सोडियम हायपोआयोडाइड. या ठिकाणी काय सोडियम हायपोआयोडाइड सोबत काय ॲसिटोनची रिॲक्शन होते. देन इट गिव्स ए कंपाऊंड दॅट इज द आयोडोफॉर्म द सोडियम ॲसिटेट. तर या ठिकाणी काय होत असतं, आयोडोफॉर्म आणि सोडियम ॲसिटेट हा कंपाऊंड फॉर्म होत असतो. तर या ठिकाणी ॲसिटोन आपण या रिॲक्शन मध्ये हॅलोफॉर्म रिॲक्शन मध्ये काय म्हणलेलं आहे, अल्कोहोल्स और मिथिल कीटोन इज हीटेड विथ सोडियम हायड्रॉक्साइड अँड आयोडीन. इट गिव्स येल्लो पीपीटी. आणि त्या ठिकाणी काय होतं, सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड फॉर्म होतो, बट इट कंटेन्स दी वन कार्बन ॲटम लेस दॅन दी सबस्ट्रेट. सबस्ट्रेट पेक्षा एक कार्बन कमी असतो. तर या ठिकाणी पहा, ॲसिटोन हा सबस्ट्रेट आहे, CH3 C डबल बॉन्ड ओ CH3. CH3 C डबल बॉन्ड ओ CH3 इज हीटेड विथ or warmed with sodium hydroxide and iodine. Then it gives the sodium salt of carboxylic acid. तर या ठिकाणी काय CH3CO आणि हा O Na, CH3 C डबल बॉन्ड O जशाच तसा आलेला आहे ग्रुप, आणि ह्या बाजूला होतो आणि ONA ह्याला सोबत कंबाईन होतो, त्यालाच आपण काय म्हणतो, सोडियम ॲसिटेट म्हणतो. देन हा जो मिथिल ग्रुप आहे, मिथिल ग्रुपच्या ठिकाणी काय होत असतो, द मिथिल ग्रुप रिॲक्टेड विथ आयोडीन इट गिव्स द आयोडोफॉर्म. तर एक मिथिल ग्रुप सोबत कंबाईन होतो, आयोडीन सोबत कंबाईन होतो, आयोडो फॉर्म तयार होत असतो, अँड द रिमेनिंग ग्रुप इज द सोडियम हायड्रॉक्साइड इज फॉर्म्ड. तर या ठिकाणी पहा, द सबस्ट्रेट मध्ये काय 1 2 3 कार्बन आहे. तर या ठिकाणी सोडियम ॲसिटेट मध्ये 1 2 कार्बन आहे. या ठिकाणी म्हणलं होतं द वन कार्बन ॲटम द sodium salt of carboxylic acid formed which contains the one carbon atom less than the substrate. सबस्ट्रेट पेक्षा एक कार्बन लेस असतो. म्हणजेच काय या ठिकाणी CH3 C डबल बॉन्ड ओ CH3 म्हणजेच ॲसिटोन इज रिॲक्टेड विथ सोडियम हायपोआयोडाइड, देन इट गिव्स द सोडियम ॲसिटेट. म्हणजेच काय या ठिकाणी CH3 C डबल बॉन्ड ओ ONA हा कंपाऊंड तयार झाला आणि या ठिकाणी एक कार्बन लेस आहे, म्हणजे एक मिथिल ग्रुप लेस आहे. दॅट मिथिल ग्रुप कंबाईन विथ ए आयोडीन इट गिव्स दी आयोडो फॉर्म भेटत असतो, आयोडो फॉर्म भेटत असतो. म्हणजेच काय आपण त्याला काय म्हणलेलं आहे, हॅलो फॉर्म म्हणलेलं आहे. आयोडो फॉर्म म्हणजेच काय, हॅलो फॉर्म, आयोडो फॉर्म भेटतो आणि रिमेनिंग ग्रुप काय NaOH हा कंपाऊंड आपल्याला भेटत असतो. म्हणजेच त्या ठिकाणी काय होत असतं, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड हॅलो फॉर्म रिॲक्शन. हॅलो फॉर्म रिॲक्शन कशाला म्हणलेले आहे, the alcohol or methyl ketone is heated with sodium hydroxide and iodine. It gives the yellow PPT, and during this reaction sodium salt of carboxylic acid is formed, but that carboxylic acid is contains सबस्ट्रेट मध्ये जेवढे कार्बन आहेत त्यातल्यापेक्षा एक कार्बन कमी असतो, अँड दॅट कार्बन लेस जो आहे तो काय मिथिल ग्रुप असेल, दॅट मिथिल ग्रुप इज कन्वर्टेड इंटू दी हॅलो फॉर्म. म्हणजे मिथिल ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होतो, हॅलो फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे त्या ठिकाणी दॅट रिॲक्शन इज कॉल्ड हॅलो फॉर्म रिॲक्शन. त्याच रिॲक्शनला काय म्हणलेलं आहे, हॅलो फॉर्म रिॲक्शन असे म्हणलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, जो ग्रुप आहे ॲसिटोन, ॲसिटोनचा एक मिथिल ग्रुप बाजूला होतो आणि त्या ठिकाणी आयोडो फॉर्म तयार होत असतो, आणि रिमेनिंग ग्रुप जशाच तसे असतात. ONA हा कंबाईन कशासोबत होत असतो, हा ह्या ग्रुप सोबत होत असतो. देन इट फॉर्म ए सोडियम ॲसिटेट.
नेक्स्ट वन इज द अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. तर आपण या ठिकाणी थर्ड वन पाहणार आहोत. अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. Aldehydes containing at least one alpha hydrogen atom undergoes a reaction in presence of a dilute alkali as a catalyst to form a beta hydroxyaldehyde, that is the aldol. This reaction is known as the aldol reaction. Formation of aldol is a addition reaction. तर या ठिकाणी काय होत असते, दिस फॉर्मेशन ऑफ aldol इज अ ॲडिशन रिॲक्शन. तर या ठिकाणी काय होत असते, अल्डिहाइड कंटेनिंग ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन ॲटम. तर या ठिकाणी काय अल्डिहाइड जो का कंपाऊंड आहे, कंपाऊंडला एक मिनिमम अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असणं गरजेचं आहे. दॅट रिॲक्ट इन प्रेझेन्स ऑफ ए डायल्यूट अल्कली as a catalyst to form a beta hydroxyaldehyde, that is the aldol. This reaction is known as a aldol reaction. The aldol formed from a aldehyde having alpha hydrogen undergoes a subsequent elimination of water molecule on warming, giving rise to beta unsaturated aldehyde. तर त्या ठिकाणी काय होत असतं, aldehyde containing at least one alpha hydrogen atom undergoes a reaction in presence of a dilute alkali. It gives beta hydroxyaldehyde, that is called the aldol. But aldehyde having alpha hydrogen atom undergoes the elimination of water molecule on warming. जर beta hydroxyaldehyde ला जर आपण heating दिली, then there is a removal of one water molecule and it gives the alpha beta unsaturated aldehyde. For example, here we have to see the general reaction. तर या ठिकाणी पहा, aldehyde RC reacted with another aldehyde, it gives the aldol. तर या ठिकाणी पहा, RCH2CHO ह्या O च्या सोबत काय दुसऱ्या अल्डेहाइडचा बीट अल्फा हायड्रोजन ॲटम काय झालेला आहे, रिमूव्ह होऊन या सोबत कंबाईन झालेला आहे आणि या ठिकाणचा जो कार्बन आहे ह्या कार्बन सोबत कंबाईन झालेला आहे. RCH त्यालाच काय म्हणतो, aldol म्हणतो. aldol का म्हणतो, तर या ठिकाणी देर आर टू फंक्शनल ग्रुप्स आर प्रेझेंट, aldehydic functional group and alcohol functional group. या ठिकाणी पहा, aldehyde means CHO functional group is present and also the OH means alcohol functional group is present. That's why that compounds are called aldol. Then the aldol on warming or on heating, there is a removal of one water molecule. या ठिकाणी काय होत असते, देर इज अ रिमूव्हल ऑफ वन वॉटर मॉलिक्यूल. या ठिकाणचा OH आणि दुसऱ्या ठिकाण कार्बनवरला हायड्रोजन, देर इज अ रिमूव्हल ऑफ फॉर्मेशन ऑफ अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. अल्फा कार्बन आणि बीटा कार्बन, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड इज फॉर्म्ड. ठिकाणी aldol कंडेन्सेशन मध्ये काय होत असतं, aldehydes containing at least one alpha hydrogen atom undergoes a reaction in presence of a dilute alkali as a catalyst to form beta hydroxyaldehyde. That compound is called aldol. That aldol, when it is heated, then there is a removal of one water molecule, it gives alpha beta unsaturated aldehyde. That reaction is called aldol condensation reaction. या ठिकाणी एक्झाम्पल पाहायचं आपल्याला. तर या ठिकाणी इथेनॉल 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 इज रिॲक्टेड विथ अनदर इथेनॉल. तर या ठिकाणी काय, इथेनॉल CH3CHO आणि या ठिकाणी सुद्धा CH3CHO मीन्स इथेनॉल इज रिॲक्टेड विथ अनदर मॉलिक्यूल ऑफ इथेनॉल. तर या ठिकाणी हा अल्फा कार्बन आहे. अल्फा कार्बनवरती प्रेझेंट असलेले जे हायड्रोजन असतात त्यांना काय म्हणतात, अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणतात. तर त्या ठिकाणी काय, जो अल्फा कार्बनवरला अल्फा हायड्रोजन आहे, द वन हायड्रोजन is removed and it is combined with the oxygen of another ethanol. तर काय होत असतो, हायड्रोजन इथला हायड्रोजन रिमूव्ह होऊन या ठिकाणी कंबाईन होत असतो इन प्रेझेन्स ऑफ ए डायल्यूट NaOH. देन द CH2 हा जो ग्रुप आहे, दॅट CH2 ग्रुप इज कंबाईन विथ दिस CH ग्रुप. तर या ठिकाणी CH3CHOH
आणि हा CH2CHO ग्रुप काय कंबाईन झालेला आहे. त्याच काय म्हणतो आपण 3 हायड्रॉक्सी ब्युटेनॉल. काय 1 2 3 थर्ड ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे 3 हायड्रॉक्सी ब्युटेनॉल और that is a aldol. When 3-hydroxybutanol on heating, there is a removal of one molecule. तर त्या ठिकाणचा OH ग्रुप आणि इथला H ग्रुप रिमूव्ह होतो and the double bond is present in a CH डबल CH म्हणजे या दोन कार्बन मध्ये काय डबल बॉन्ड फॉर्म होत असतो. दॅट इज दी 2-butanol इज फॉर्म्ड. तर त्या ठिकाणी पहा दोन अल्डिहाइड ग्रुप having a alpha hydrogen atom combine with each other in presence of a dilute sodium hydroxide, that is the dilute alkali, it gives the aldol. When aldol is heated or warmed, there is a removal of one water molecule and there is a formation of the alpha beta unsaturated aldehyde. That reaction is called aldol condensation reaction. The overall reaction is called aldol. Example, आता आपल्याला दुसरे एक एक्झाम्पल पाहायचं आहे. तर त्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल मध्ये पाहिलेलं होतं अल्डेहाइड. तर या कीटोन पाहायचं आहे. तर या ठिकाणी प्रोपॅनोन म्हणजे त्या ठिकाणी CH3 C डबल बॉन्ड व CH3 हा प्रोपॅनोन इज रिॲक्टेड विथ अनदर प्रोपॅनोन. काय प्रोपॅनोन आणि दुसरा प्रोपॅनोन, दोन प्रोपॅनोन आहे. तर त्या ठिकाणी हा अल्फा कार्बन आहे. अल्फा कार्बन वरती प्रेझेंट असलेल्या हायड्रोजनला काय म्हणतो आपण अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणत असतो. तर अल्फा हायड्रोजन ॲटम ऑफ वन प्रोपॅनोन रिॲक्ट ऑफ अनदर प्रोपॅनोन अँड रिमेनिंग ग्रुप कंबाईन विथ ए कार्बन. तर या ठिकाणी पहा CH3 जसे असतो त्या O सोबत हा हायड्रोजन कंबाईन झालेला आहे. इथे कंबाईन होतो COH फॉर्म होतो आणि CH2C डबल बॉन्ड व CH3 हा रिमेनिंग कंपाऊंड तशाच तसा कंबाईन झालेला आहे. काय झालेलं आहे ठिकाणी तर एका प्रोपॅनोनचा अल्फा हायड्रोजन ॲटम दुसऱ्या प्रोपॅनोनच्या ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो आणि रिमेनिंग ग्रुप कार्बन सोबत कंबाईन होतो. त्यालाच आपण काय म्हणतो कीटोल म्हणतो किंवा 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल म्हणजे काय कीटोल म्हणत असतो. कीटोल कसं काय म्हणतो तर या ठिकाणी सुद्धा पहा आपला डबल बॉन्ड ओ म्हणजे कीटोन ग्रुप प्रेझेंट आहे आणि OH म्हणजे अल्कोहोल ग्रुप प्रेझेंट आहे. दोन्ही ग्रुप एकाच कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असल्यामुळे त्याला काय म्हणतो आपण कीटोन म्हणतो. KETOL. KET means ketone, OL means alcohol. These two functional groups are present in a one compound. That's why that compound is called a ketone. The ketone, when it is heated or warmed, there is a तर एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि देर इज अ फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड इन बिटवीन दी कार्बन. त्या कार्बन मध्ये काय होत असतो डबल बॉन्ड फॉर्म होत असतो. The compound formed is a 4-methyl pent 3 in 2-ONE, means 4-methyl 3-pentene pent 3 in 2-ONE. The compound is formed. Ketones containing at least 2 alpha hydrogen also undergoes the aldol condensation reaction and gives alpha beta unsaturated ketone. त्या ठिकाणी काय अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड भेटत असतो. आपण दोन एक्झाम्पल पाहिलेले. aldol कंडेन्सेशन मध्ये काय एक अल्डिहाइड सोबत अल्डिहाइडचे रिॲक्शन पाहिलेली आहे आणि कीटोनची सुद्धा रिॲक्शन पाहिलेली आहे. नेक्स्ट वन इज द क्रॉस aldol कंडेन्सेशन. आता क्रॉस aldol कंडेन्सेशन कशाला म्हणतात क्रॉस aldol कंडेन्सेशन रेफर्स टू दी क्रॉस म्हणल्यानंतर एक लक्षात घ्यायला पाहिजे की क्रॉस असणार आहे म्हणजेच काय असणार आहे त्या ठिकाणी the aldol condensation that takes place in between two different aldehydes or ketones. म्हणजे काय त्या ठिकाणी aldol condensation कशामध्ये होत असते aldehydes मध्ये आणि ketones मध्ये होत असते. अल्डेहाइड सेम असतात किंवा कीटोन सेम असतात परंतु क्रॉस्ड aldol condensation मध्ये काय होत असतं two different aldehydes or two different ketones are reacted with each other. If both the aldehydes and ketones contain two alpha hydrogen atoms each,
then the mixture of four products is formed. फर्स्ट ऑफ ऑल काय म्हणलेलं आहे, टू डिफरंट अल्डिहाइड किंवा कीटोन सोबत रिॲक्शन होते. त्याचबरोबर इफ द अल्डिहाइड और कीटोन कंटेन्स द टू अल्फा हायड्रोजन ॲटम देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ फोर मिक्स्ड प्रोडक्ट. तर त्या ठिकाणी काय, चार मिक्सचर ऑफ फोर प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. A mixture of ethanol and propanol on reaction with a dilute alkali followed by heating gives a mixture of four products. जर त्या ठिकाणी इथेनॉल आणि प्रोपेनॉलची जर रिॲक्शन झाली तर त्या ठिकाणी पहा, तर त्या ठिकाणी क्रॉस्ड अल्डोल कंडेन्सेशन कशाला म्हणलेलं आहे, इथेनॉल आणि प्रोपेनॉल डिफरंट अल्डिहाइड ग्रुप्स आर रिॲक्टेड विथ ईच अदर इन प्रेझेन्स ऑफ ए डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साइड that is the dilute alkali. Then there is a reaction between self condensation आणि क्रॉस्ड कंडेन्सेशन. त्या ठिकाणी सेल्फ कंडेन्सेशन मध्ये काय होत असते, CH3CHO म्हणजे हा काय असणार आहे, इथेनॉल, आणि या ठिकाणी CH3SO म्हणजे इथेनॉल असणार आहे. म्हणजे इथेनॉल स्वतः सोबतच दुसऱ्या इथेनॉल सोबत काय झालेलं आहे, रिॲक्शन झालेली आहे. देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ ब्यूटॅनॉल म्हणजे काय, टू ब्यूटेनॉल इज फॉर्मड म्हणजे सेल्फ कंडेन्सेशन झालेलं आहे. या ठिकाणी पहा CH3CH2CH आणि इथं O असणार आहे डबल बॉन्डवर. त्यानंतर CH3CH2CHO म्हणजेच या ठिकाणी काय असलं आहे, तर या ठिकाणी CH3CH2CHO म्हणजे प्रोपेनॉल. प्रोपेनॉल सोबत काय झालेलं आहे, रिॲक्ट झालेला आहे. त्याला काय म्हणतात, सेल्फ कंडेन्सेशन म्हणतात. अँड इन अ सेकंड स्टेप द क्रॉस्ड कंडेन्सेशन म्हणजेच त्या ठिकाणी काय झालेलं आहे, इथेनॉल इज रिॲक्टेड विथ प्रोपेनॉल and propanol is reacted with ethanol. The 2-methyl butenol is formed and second product is pent-2-enol is formed. म्हणजेच काय, त्या ठिकाणी present, then there is a formation of a mixture of four products. First of all self condensation and second one is the crossed कंडेन्सेशन. म्हणजे सेल्फ कंडेन्सेशन दोन प्रोडक्ट देईल आणि क्रॉस्ड कंडेन्सेशन दोन प्रोडक्ट देईल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी फोर प्रोडक्ट फॉर्म होतील. One is the Cannizzaro reaction. The reaction is given only by aldehyde having no alpha hydrogen atom. हे रिएक्शन कोण देत असते, if the aldehydes having no alpha hydrogen atom, aldehydes undergoes a self-oxidation and reduction reaction on heating with concentrated alkali. This is the example of disproportionation reaction. In a Cannizzaro reaction, one molecule of a aldehyde is reduced to alcohol. At the same time, the second molecule is oxidized to carboxylic acid salt. तर त्या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी कॅनिझेरो रिॲक्शन मध्ये काय होत असते, अल्डिहाइडची रिॲक्शन होत असते, बट देर इज अ हायड्रोजन ॲटम. Then it undergoes a self-oxidation and reduction reaction in presence of a concentrated alkali. In this reaction, one molecule is reduced to alcohol and the another molecule is oxidized to carboxylic acid salt. म्हणजे ज्याचं ऑक्सिडेशन होते त्याचा कार्बोक्झिलिक ऍसिड साल्ट फॉर्म होत असतो आणि ज्याचं रिडक्शन होत असते त्या ठिकाणी अल्कोहोल फॉर्म. ठिकाणी पहा, फॉर्माल्डिहाइड इज रिॲक्टेड विथ ए sodium hydroxide, concentrated sodium hydroxide, then there is a formation of sodium formate and one is the methanol. तर त्या ठिकाणी काय होत असतं, एकाच त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, दोन ज्या ठिकाणी अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट नाही असेच अल्डिहाइड काय होत असतात, रिॲक्ट होत असतात आणि त्या ठिकाणी ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत असतं. अल्डिहाइड which aldehyde is reduced it gives a alcohol. ज्या अल्डिहाइडचं रिडक्शन झालेलं आहे it gives the alcohol and at the same time second molecule is oxidized. त्याच टाइमला काय होत असतो, सेकंड मॉलिक्यूल ऑक्सिडाइज होत असतो, then it gives a कार्बोक्झिलिक ऍसिड साल्ट म्हणजे सोडियम फॉर्मेट. तर त्या ठिकाणी HCHO means formaldehyde is reacted with sodium hydroxide on heating it gives, तर HC डबल बॉन्ड O ONA त्या ठिकाणी O
Na हा ONA काय होता, या ठिकाणी हायड्रोजन रिमूव्ह झाल्यानंतर कंबाईन काय होत असतो CH. आता एक एच आहे तो OH म्हणजे CH3OH हा कंपाऊंड या ठिकाणी काय होत असतो फॉर्म होत असतो. म्हणजे काय रिडक्शन झाल्यानंतर अल्कोहोल फॉर्म होत असतो. त्याच टाइमला दुसऱ्या मॉलिक्यूलचं काय होत असतं ऑक्सिडेशन होत असतं आणि त्या ठिकाणी सोडियम साल्ट मीन्स कार्बोक्सिलिक ऍसिड साल्ट हे फॉर्म होत असतात. म्हणजे त्या ठिकाणी काय सोडियम फॉर्मेट इज फॉर्मड ॲट अ टाइम द मिथेनॉल इज फॉर्मड. म्हणजे मिथेनॉल ज्यावेळेस फॉर्म झाला त्याच वेळेस काय सोडियम फॉर्मेट सुद्धा फॉर्म झाला. म्हणजे त्या ठिकाणी काय होत असतं सेल्फ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन्स आर टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. त्या ठिकाणी काय ऑक्सिडेशन आणि रिडक्शन काय सायमल्टेनियसली होत असते. पण एक्झाम्पल ठिकाणी पहा बेन्झाइल बेन CHO ग्रुप आहे बेन्झिनला with KOH in presence of MUH means methanol, it gives potassium benzoate and phenol or benzoyl alcohol. तर या ठिकाणी काय म्हणत होतं आपण रिॲक्शन मध्ये पाहिलं होतं ज्यावेळेस अल्फा हायड्रोजन नसलेला अल्डिहाइड आपल्याकडे असतो देन इट गिव्स दे कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म होतं आणि अल्कोहोल फॉर्म झालेला आहे. कॅनिझॅरो रिॲक्शन. आता या ठिकाणी क्रॉस्ड कॅनिझॅरो रिॲक्शन म्हणजे काय व्हेन ए मिक्सचर ऑफ फॉर्माल्डिहाइड अँड नॉन इनोलिसेबल aldehyde is created with a strong base. Formaldehyde is oxidized to formic acid while the other non-inosable is reduced to alcohol. तर त्या ठिकाणी काय होत असतं क्रॉस्ड कॅनिझॅरो रिॲक्शन म्हणजे काय एक फॉर्मॅलिहाइड असतो आणि दुसरा एक अल्डिहाइड असतो. तर त्या दोन्हीची रिॲक्शन झाल्यानंतर when the formaldehyde is oxidized to formic acid while the other is reduced to alcohol. म्हणजे फॉर्मॅलिहाइड त्या ठिकाणी फॉर्मॅलिहाइड is reacted with a benzaldehyde in presence of a concentrated NaOH. It gives sodium hydroxide, it gives the phenol plus here the formic acid is formed. तर या ठिकाणी काय होत असतं फिनॉल भेटत असतो त्याचबरोबर फॉर्मिक ऍसिड हा कंपाऊंड आपल्याला दुसरा भेटत असतो. आता नॉन इनोलेसेबल म्हणजे काय अल्डिहाइड विथ नो अल्फा हायड्रोजन ॲटम. अशा पद्धतीने मेथड 2 मध्ये आपण 4 रिॲक्शन पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी 4 कुठल्या कुठल्या आहेत न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. सेकंड वन इज द हॅलोफॉर्म रिॲक्शन. थर्ड वन इज द aldol condensation and fourth one is the कॅनिझॅरो. चॅप्टर मधले आपण जे 8 रिॲक्शन होते ते मेथड 2 मध्ये 8 रिॲक्शन पूर्ण पाहिलेले आहेत. तर आपण हा व्हिडिओ आपल्याला आवडलाच असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.